मंडळी, तुमचा ऑफ झालेला मूड ऑन करण्यासाठी आणि तुमची हसण्याची तलफ भागवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, तुम्ही पाहताच आहात, आज आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते चंकी पांडे. तर मंडळी, मुळात थिएटर बुकिंगचे सगळे प्लॅन्स हाऊसफुल करण्यासाठी एक मराठी सिनेमा तुमच्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे विकुंटाक. तर विकुंटाक या सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे आणि या सिनेमाचा चंकी सर अविभाज्य भाग आहेत. तर या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. सर, तुमचा कॉमेडीचा टायमिंग आणि तुमचा सेन्स अफलातून आहे. तर कॉमेडीचा मंच आहे हा, तर आज या मंचावर येऊन तुम्हाला कसं वाटतंय, काय म्हणा सर? इकडे येऊन मला फार वाईट लागतं. वाईट? के बोल गया? इकडे येऊन मला फार ब्लॅक वाटतं. व्हाईट ब्लॅक असं? आय एम जोकिंग मम्मा मिया. मी मराठी बोलतो, माझी मराठी फार वाईट आहे. थोड़ी थोड़ी तोड़ तोड़ के बोलता है. छान बोलता है. वैसा मेरे को पता है, मैं अरबी भी बोलते हैं, बंगाली भी बोलते हैं, नेपाली भी बोलते हैं, ये बात, तेलुगु भी बोलते हैं, सच में हिंदी भी बोलता है, बट सब जो भी बोलता है खराब बोलता है. तो आप अभी कौन सा भाषा में बात करेंगे? सो स्वीट ऑफ यू. तर सर, तुम्ही आज इथे आलात, त्यामुळे तुमच्या चित्रपटातलं हे गाणं आम्ही घेतलं आणि या ड्रेसचा भाग नव्हता, पण मी तो लाल दुपट्टा घेतला कारण तुम्ही आलात. तर मी माझं क्लॅरिफिकेशन दिलं त्या लाल दुपट्ट्याचं, पण मला हे कळलेलं नाहीये की तुम्ही हा टॅग लावून का आलात मागे, ह्याचं काय कारण आहे? हे काय ना, मी लॉन्ड्री मध्ये गेला होता, ये टी शर्ट को चुरा के लेके आया. इकडे बघा ना, लॉन्ड्रीचा टॅग आहे, हे लॉन्ड्रीचा बिल आहे, बघा बघा इकडे. और मैं सेट वरती आया ना, तो एक पीछे से कंची लेके काटने को आया ये. मग तुम्ही काढू नाही दिलं? ना ना, त्याचा स्टाईल. प्राण जाए पर लेबल ना जाए. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत तमाशाच्या फडावर, जिथे रंगणार आहे सवाल जवाबाची जुगलबंदी. ही जुगलबंदी रंगवणार आहे कॉमेडीच्या फडावरची तालेवार जोडी, अर्थात प्रसाद खांडेकर आणि नम्रताबाई संभेराव, ज्यांच्या सोबतीला आहेत दत्तू बने आणि ओंकार भोजने. सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी, मला लागली कुणाची उचकी, हो मला लागली कुणाची उचकी, कुणाची ग कुणाची, नाची का त्याची. लागणारच उचकी. कशी विचारा बरं? ओळखलं नाही का तुम्ही मला? अहो प्रसादराव, मला ओळखलं नाही? अहो असं काय करता? अहो मी फुलवंती जुन्नर करीन नाही का? तुम्ही हिरकणीचं शूटिंग संपवून माझ्या फडावर आलता. आठवलं का? म्हणून या उचक्या लागतात तुम्हाला. मला सांगा, तुम्ही मला म्हणले होते, नाही म्हणजे मला बी म्हणले होते का फुलवंती बाई तुझ्या नावातच लई टॅलेंट आहे ग. नंतर जरा चौकशा केल्यावर मला कळलं का ह्या माणूस सगळ्यांच्याच नावात टॅलेंट शोधतो. रसवंती तुझ्या नावात लई टॅलेंट, जयवंती तुझ्या नावात तर बेकार टॅलेंट आहे, मंजिरी तुझ्या नावात तर मोकार टॅलेंट आहे. नाही आले समजा लक्षात आल्या. नंतर तुम्ही मला हे बी बोलला होतात का बाई वाड्या वया फक्कड पार्टी देतो. कुठे पार्टी? पार्टी कुठे आहे प्रसादराव? काय राव तुम्ही लगेच पार्टी बदलता? याला काय अर्थ आहे का?
ए पार्टी देतो म्हणले फुलवंती आता काय करते तू? काय आलं? तो माणूस काय बोलला होता? काय बोलला होता? पार्टीचा विषय 4 चौकात काढू नको म्हणून. हा? तुला हे पण बोलला तो की बाई तुला मी सेपरेट मध्ये पार्टी देतो. अयो. कशाला गर्दी वाढवते का? बस ना. अरे मग भुसनाळ्या मग धन्न काय मा कीर्तन ऐकत होता का? विसर- उचकटायचं ना तोंड मधीच. बरं कुणी काय ऐकलं नाही, मी काय बोलले नाही, कुणी काय बघितलेलं नाही. हा. हा तर मंडळी आता ह्यो आपला इथं मस्त पैकी माझ्या फडात सवाल जवाबाचा जंगी सामना रंगणार आहे. तर मी सुरू करते. ऐका नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर दत्तू मोरे. कोण आहेस तू? दत्तू मोरे. इन्स्पेक्टर. यस. अरे तुझी काठी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे रे. अरे तिथं काय काम काढलं? कुख्यात दरोडेखोर बाबू डोंग्या इथे कुठेतरी लपलाय बर. आणि तो जेल मधून पळालाय. बर तर मला असं वाटतं की इथेच कुठेतरी तुमच्या इथे तो आहे. तुम्ही पाहिलं त्याला? ही जी फुलवंती जुन्नर करीन आहे ना, ही एकटीच फक्त या तिच्या फडामध्ये दरोडा घालत असती. इथं कोणी बाबू डोंग्या फोंग्या राहत नाही. ठीक आहे, त्याचं काय, सरकारने त्याच्यावर 50,000चं पारितोषिक ठेवलंय. काय लावलंय मागा धरणं? हा 50,000चा आम्ही फुलवंती बाईला दाखवतो का? हा माझी सुपारीची रक्कम किती आहे तुला माहितीये का? किती विचारू नको. निघायचं इकडनं. जुगलबंदी बघायची असेल तर इथं थांबायचं नाही तर गपगुमान निघायचं इकडनं. माझ्या टायमाची खोटी करायची नाही. हा ठीक आहे चला, निघतो मी. कळालं की मला सांगा. चल मी निघायचं बघा जा. जाऊ दे हे आमचं असंच चालू असतंय. पण त्याआधी आता आपण आपला खरा कार्यक्रम सुरू करू. मी काय म्हणते बनिया, ती सीताबाई जळगावकरीन कुठं दिसत नाही रे. ती कसली येते? मागच्या फडावर तोंडाव पाडला होता आपण. तवा सुजलेला थोबाड घेऊन इथं कशी येईल माझ्या समोर? जाऊ दे, म्हणजे मला आज आव्हान देणार इथं कोणी दिसत नाहीत. नाहीच आहे. मग माझं मी सुरू करते. म्हणजे काय? ऐका मंचावरती उभी फुलवंती आणि सवाल माझा ऐका हो. मंचावरती उभी फुलवंती सवाल माझा ऐका हो. जबाब देण्यासमोर माझ्या कुणाची हिंमत आहे का हो? माझा राजा, ए माझा राजा, माझा राजा. हाय का कुणाची हिंमत? हाय का काय टवळे? हाय का रोज बुरखा नवा रोज नवी जगा तुम्ही पुन्हा करा मी हो भोगीन सजा. तुमची ओळख धरीन बाकी चिठ्ठी करीन असं माझं. मी देईन तुझ्या सवालाचे जवाब. माझ्यात आहे हिम्मत. माझ्यात हिम्मत बी आहे नि मोसंबी पण आहे. ए फुलवंते काय बोललीस? म्हणजे काय बोलली? फडाचा मोसम बी आहे ना. हा. मोसम मोसंबी. काय रे ढापणे? कोण आहेस कोण? मी हा मी मी कोण? पूजाबाई माघाटणे करीन. पूजाबाई माघाटणे करीन. हे कुठलंय हे तमाशा मंडळ? बाई हा
ओ बाई हा? नाही म्हणजे म्हणजे पोलीस आलते का इकडे गप ना, मूड गप. पोलिसांचं काय काढून बसलास मध्ये? हा कोण आहे? काटकोण आहे की त्रिकोण आहे? यो माझा झोलकरी. झिलकरी असेल बघ, झिलकरी. आम्ही तोच तो, झलकरी. येणार आहे का सवाल जवाब? तू ओळखत नाही आमच्या कमळाबाईंना? कमळाबाई ना रे, याला पूजाबाई ठरलंय ना आता. कमळाबाई कुठून काढलीस? पूजाबाई. पूजाबाई मागाठाने करीन. मगाठाने करीन. पूजाबाई मागाठाने करीन. ए फ्यूज गेलेला बल्ब. हा कोण आहे? सोलापूर कोल्हापूर एक डोळे ह्याकनाने किधर बी देखना. तुझं माझ्यावर लय लक्ष आहे. हा? चल ना. आता तुला नाही सोडत मी. ए हँग पीस, तू आमच्या फुलवंती बाईला ओळखलं नाही वाटतं? हा? अरे ही जशी चवळीची शेंग हिच्या नखऱ्यात आहे आदा. ही जशी चवळीची शेंग हिच्या नखऱ्यात आहे आदा. आधा पादा कोण पादा रामूजीचा ढोल पादा. बाबा हँग पीस पुढचं ऐकून घे ना. अरे हिच्या नजरेनच आशिक होत्यात फिदा. ए ईशाची सामना करू नको, कारण आमची फुलवंती जिंकते साधान कादा. अरे हो, तुझी फुलवंतीच्या नखरेत असेल आधा. आहे. आधा पादा मस्त आहे. अरे तुझकोळ्या थोबड उचका की पटकन. टाकतो की. हा. ए तू ये ना. ऐक ना. अरे तुझ्या फुलवंतीच्या नजरेनं आशिक होत असेल फिदा. होतच. पण आमची बाई म्हणजे निस्ता चरबीचा लगदा. हा, आणि तुझी फुलवंती जिंकत असेल सदान कदा. पण आमचा एकच वादा, बाई दादा बाई दादा. ओय तुझकोळ्या इकडे ये. वय इकडं. हे कसलं वर्णन आहे? हा, बाईचं असलं वर्णन उभ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही मी. अंगाच्या चरबीचा नुसता लगदा, एकच वादा, बाई दादा काय लावलंय? मला तर नाही या बाईचा ही बाई आहे का पुरुष आहे याचा डाऊट यायला. डाऊट आला. चल चालू करा. चालू करा. पहिली आपली डान्सची जुगलबंदी होईल. करूया की. मी डान्स करून दाखवणार, तुला खो देणार, हात दाखवणार, तेव्हा तू तुझा डान्स उचलायचा. मी माझा डान्स उचलीन, हा. पण मी हात दाखवणार, तू पण तुझा डान्स उचलायचा. घाबरते काय मी? कर की. चला पण की ए, मला हात तू दाखवा, मग आपण. काय यागळाच ट्रॅक लावलाय? गप चुकूया. ओय ढोलकीवाले बुवा, मला ढोलकीवर थाप. ऐका. ढोले ए अरे बुदले तेलाची बुदली नाचती का नाही? दमली बघ, दमली फुलवंती. कसली दमली? मागा धरणं एकटीच नाचते मी तर. तू नुसती ही करती नुसती. माझा पार
जीव काढला इथं घाम गाळला बघ भारती तर कशी चिडती चिडती म्हणजे घरामध्ये तर नाच गाणं तुझा सवाल टाक चल मग काय घाबरते का काय मी टाक ना असा सवाल टाकीन ना का एका सवालात आडवी बशीन ए कोण आडवा करणार कोण म्हसाशी वरडायला लागले बाई बाई त्या ओरिजिनल बाई आहेत तुम्ही असेंबल आहेत नाही म्हणजे कसं आहे जरा दमान नाही तर पडेल नत पडेल बघा वर आले सवाल जवाबाचा कार्यक्रम पडेल हा विचारायला फुलवलती बाई ऐका पंधरवड्याचा पाठलाग हा हर कसा कुणाना कळला र क्या बात आहे पंधरवड्याचा पाठलाग हा कसा कुणांना कळला र बहिणीचे गरून फेडया भाऊ माघारी वळला ग बहिणीच्या पायाला भिंगरी गाठोड्यात सृष्टीर बहिणीच्या पायाला भिंगरी गाठोड्यात सृष्टीर भाऊ कुणाचा कुणाचा सखा सांग कुणाचा मामार माझ्या रामा माझ्या रामा माझ्या रामा काय का उत्तर वा 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 सांगा काय का उत्तर अरे काय सांगा मला कुठं काय कळलंय सांगा बहिणीचं ऋण फेडाया भाऊ माघारी फिरला र पंधरवड्याचा पाठलाग ह्याचा सखा त्याचा मामा म्हणजे चंद्राचं वर्णन आहे त्याची बहीण म्हणजे पृथ्वी पायाला गिरखी गाठोड्या सृष्टी असं आहे ते तसं आहे ए, आलंय आम्हाला उत्तर उत्तर आहे ओय कास पठार असं उत्तर नाही द्यायचं जवाब कसा गाण्यात नाही द्यायचा गाऊन टाक सवाल कळलं का गाते ना मग काय घाबरत का मी गाते की मस्त इकडे ये गाते मी गाते गा ना चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी 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 र चंद्र पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी चंद्र 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 माझ्या राहू तू र माझ्या केतू तू र नेपच्यून नेपच्यून हे नेपच्यून तुझे काही चेपून टाकलंयस ना एकदम वंगाळ कसला जबाब देतीस ग ह्यो कसला जबाब तुला काय ग जबाब मिळाल्याचे कारण ना दिलंय मी आता जबाब चला मी जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो ही ट्रॉफी मी नेणार आम्ही जिंकलो अरे जाऊन बोलू मी तुम्हाला आई आई येड्या उंदराच्या काय करीतो अक्का ते लय चेंगट आहे थोबड बंद कर की मग जरा इथं उभा राहा हे बघ हे असं कुणी बी लगेच जिंकत नसतंय म्या सवाल टाकला तू जबाब दिला आता तू सवाल टाकायचा आणि म्या बघ कसा फक्कड जबाब देते ते बी गाऊन असं पण नसतं मग नक्की तमासगिरीच आहे मी तमासगिरी मग टाक चल सवाल टाकी सवाल हा चल 11 मुल्कों की पुलिस मेरे आगे ने पीछे दौड़ती रे पहली बार झाली बाबा 11 मुल्कों की पुलिस मेरे आगे न पीछे दौड़ती रे गब्बरचे पण नातलग माझं नाव ऐकून दम सोडती रे आता आता पुढचं आहे का तुरुंगाला तुरुंग तुरुंग सुरुंग
सुरुंग. तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार. तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार. शासनाचा पैका माझ नाव सांग तुम्ही जिंकार. जी जी रजी 420 रजी 370 जी 143 जी. हे भादवी भादवी कलम. भादवी भादवी काय आहे? नाही तू आता गब्बर आहे म्हटल्यावर त्याला पकडल्यावर कलम तर लावावं लागणार ना, म्हणून ते भादवी कलम. काय बोलती, काय पण बडबडायला लागली बाई. जबाब येत नाही सांग ना. येतोय. अगं गप, तुला कसला येतोय? ओळखलंय मी. ओळखलंय? ऐका. अगं नेसलं लुगडं तरी पडतंय उघड. तुला सोंग झेपायची नाही र. अगं नेसलं लुगडं तरी पडतंय उघड. सोंग झेपायची नाही र. करून सोंग आल्या मुंग्या रे. तू तर बाबू डोंग्या रे. जी रजी माझ्या बाबू दूर माझा डोंग्या दूर. म्हणजे तू मला ओळखलं? वळिकलं म्हणजे अगं नुसतं पाताळ नेसलं लुगडं नेसलं म्हणजे कुणी लावणी सम्राज्ञी होत नसती. त्याच्या अंगात कला लागती कला. कळलं का? बघत काय आत्ता आत्ता करणारा जा घेऊन आता. चला यू आर अंडर अरेस्ट. पण इन्स्पेक्टर त्याला पण घ्या ना. एक नंबर जबराट परफॉर्मन्स. सई. ओ माय फारच सुंदर गाईज. वी लव्ह यू अँड वी आर सो प्राऊड ऑफ यू. अमेझिंग. प्रसादा. हा क्या बात है. पेंटची सर्वांग सुंदर मूर्ती असते की नाही गणपतीची, तसा परफॉर्मन्स आहे. हा 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 हा. कुणाला जर दृष्ट काढता असेल तर या रंगमंचाची दृष्ट काढून टाका लवकरात लवकर. सिरियसली. चंकी सर तुम्हाला कसा वाटला हा सवाल जवाब? तो पहले बॉल पे सिक्सर. माइंड ब्लोइंग फुलवती. हे काय मराठीमध्ये सगळे ऑलराउंडर आहे भाई. सब गाते भी है, अच्छी एक्टिंग भी करते हैं, राइटर्स भी बहुत अच्छे हैं. तो बहुत बेहतरीन परफॉर्मेंस था और काश मुझे इसका वीडियो निकाल के मैं घर पे रोज देखने वाला हूँ. इतना सॉलिड था. मुझे छोटा सलमान खान भी वो दबंग बहुत अच्छा लगा. और उसके बगल में जो वो चालू चपाती है ना वो बहुत अच्छा लगा. आउटस्टैंडिंग यार. मैंने कभी ऐसे परफॉर्मेंस देखा नहीं है. मैं स्टैंड अप करके आपको फुल बाउइंग करता हूँ. थँक्यू सो मच सर. थँक्यू. जोशी बुवा तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? ओंकारनं इतकं अप्रतिम काम केलेलं आहे. मी इथेच जाहीर करतो की माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मी आत्ताच ओंकारला कास्ट केलेलं आहे. अभिनंदन. क्या बात है. सगळ्यांचीच कामं अप्रतिम. मी या ॲक्टला असं म्हणेन की आजवरच्या झालेल्या सगळ्या रियालिटी शोजमध्ये या ॲक्टचं नाव मी ठेवलेलं आहे शोले. वा 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 वा. बहुत खूप. थँक्यू सो मच. मंडळी, पुलंच्या माझा शत्रुपक्ष या लेखात नसलेला शत्रू अनेकांच्या नशिबात येत असतो. हा शत्रू आज एका लेखकाच्या नशिबात येणार आहे. बघूया तिथे काय धमाल घडतीये. हा सर. हा पोचलो. नाही सर, काळजी करू नका वर तुम्ही. नाही त्या नाही म्हणूच शकत नाही ना.
अहो मी सिनेमाच्या लेखक आहे. लोक फक्त मला पैशाला नाही म्हणतात, बाकी काही प्रॉब्लेम नाही बा. अहो काळजी नका करू ना तुम्ही. बरं बरं. येस सर. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. मी आहे ना सिनेमाच्या लेखक आहे बुवा, आणि सुप्रसिद्ध नटी चेतना भट त्यांना स्क्रिप्ट ऐकवायला चाललोय बुवा मी. पण माझ्या प्रोड्युसरने मला धमकी दिली हो की जर स्क्रिप्ट हिरोईनला आवडली नाही तर मग मी काही फायनान्स करणार नाही बुवा. तर बघू बुवा आता काय होतं. प्रभुदेवा. हाय हाय हाय. कोण तुम्ही? आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ते ठीक आहे, पण सर तुम्ही नेमके कोण आहे? मी हा मी हा मी ह्या घराचा नोकर. अरे तुम्ही बायना झिपऱ्या का ना? नोकराच्या कॅरेक्टरचं असं इंट्रोडक्शन तुझ्या धल्ल्याने दिला होता का रे? मॅडम कुठे आहे? एक मिनट. मैम साहब आपको कोई बुला रहा है. हिंदी बोलून राहिला तुम्ही बायना चितकबऱ्या का था ना? निंग. ठीक है. इसके बाद मुझे चंकी पांडे सर के घर जाना है. अरे त्याने बायना स्टाईल मार्या का था ना? दलिंदर. अरे कोणी वाचवा रे? कोणी वाचरा? Mamma mia! I am joking. कोणीतरी अरे वाचवा रे. पिंकू 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 बेबी पिंकू. पिंकू 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 असं ना करायचं बेबी. असं नाही करायचं. असं नाही. पाहुणे येत ना ते आल्या आल्या चढायचं नाही. तुम्ही बसा ना प्लीज. नाही हो, कुत्र्यांची भलती भीती वाटते मला. डोंट वरी, तुम्ही घाबरू नका. तो काहीच करत नाही. त्याला बांधून ठेवा ना. त्याला कुणीही बांधून ठेवू शकत नाही. गेले कित्येक वर्ष अनेक दिग्दर्शकांनी प्रयत्न केले पण तो सुटतो. तुम्ही प्लीज बसा ना. नाही 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 नाही, घाबरू नका घाबरू नका. तो काहीच नाही करत. अहो तुम्हाला सवय हो. आता माझ्या अंगावर तो बसल्यावर मी स्क्रिप्ट कशी ऐकू बुवा? पिंकू पिंकू काकांना काम आहे. इकले बाबू इकले. पिंकू मी आता फटके देईन तुला. इकले तू असं नाही ऐकणार आहेस? नाही ऐकणार आहेस? थांब फटके देते तुला. हसून राहिला खुशाल. दलिंदर का जरा कानपट्ट्या फोडलं ना माझं. कुठलं ब्रेड आहे याच्या? पिंकू पिंकू कम हियर पिंकू. कम हियर. स्टे. गुड बॉय पिंकू. गुड बॉय. गुची 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 गुची. मी काय म्हणतो, स्क्रिप्ट ऐकू का बुवा मी तुम्हाला? ओके ऐकवा. कुठे चालले हो तुम्ही? तुम्ही स्क्रिप्ट ऐकवताय ना? मग मी चालले. तुम्हाला ऐकवायची स्क्रिप्ट? अच्छा मला पण ऐकवायची का? तुम्हालाच ऐकवायची आहे. नाही त्याचं काय ना, इतर लेखक येतात ना तेव्हा ते आधी याला स्क्रिप्ट ऐकवतात. त्याला जर आवडली तर मग मी ऐकते. नाही नाही तुम्ही ऐका ना बा. पिंकुडी चालेल का तुला? मी ऐकू का स्क्रिप्ट? आपली जी फिल्म आहे ना बा, ती एकदम अशी रोमांटिक हॉरर फिल्म आहे बरं का. हा इकडे लक्ष द्या ना तुम्ही. तो ऐकतोय ना. त्या सुरुवातीला आहे ना असं वाढवंट दिसतं आणि त्या वाढवंटातून आपला हिरो येतोय धर्मेंद्र. एवढा का होतो?
तुम्ही काय करताय असं? कशाला धर्मेंद्रचं नाव घेतलं? काय झालं? अहो तो चिडतो धर्मेंद्रचं नाव घेतल्यावर. नाही मी पण नाही घेणार. सॉरी. तो काय म्हणाला होता? काय? कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा. आणि काय म्हणाला होता? बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. अहो बिचाऱ्याला बसंतीचा डान्स नाही बघता आला. किती अत्याचार झाले माहितीये का याच्यावर? मॅडम मग आता करायचं काय बा? पिंकुडी तुला काय वाटतं? आपण काय नाव ठेवूया हिरोचं? तुला काय वाटतं? काय बरं? भाऊ. माय डार्लिंग, आपण हिरोचं नाव भाऊ ठेवूया. भाऊ? हिरोचं नाव भाऊ? काय चालू आहे मॅडम? हे म्हणजे कुत्रा ठरवणार का माझ्या स्क्रिप्ट बद्दल? नाही पिंकू नो बेबी. बघा तुम्हाला नसेल ना पटत तर मग नका करू. आपण ही फिल्म नको करू. नाही पटलं मला. एकदम पटलं. गैर भारी सुचवलंय त्याने. पिंकू शेठ एकदम भारी सुचवलं बरं तुम्ही. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. म्हणजे हे स्क्रिप्ट वगैरे राहू दे, मी सगळं करीन ऍडजस्ट. थँक्यू. पण आपण या सिनेमात ना पिंकूला घेऊया का? मला या सिनेमात ना पिंकूचा डेब्यू करायचा आहे. मॅडम इकडे या ना. थोडं इकडे या बा. थोडं इकडे. काय झालं मॅडम? आता आहे ना छोट्या तोंडी आहे ना, मी मोठा घास घेऊनच टाकतो बा. काय नाही हे कुत्तलड्या असतात. हे बघा काय चालू आहे. हे कुत्तलड्या असतात. यांना डेब्यू कुठे टाकायच्या ते कळत नाही. घरात घाण करत फिरत असतात. नो बेबी नो. पण अहो पिंकू तसं नाहीये. तो खूप हुशार आहे. त्याला गाता पण येतं माहितीये का? पिंकू कम या. सिट. तू गाऊन दाखवणार काकांना? अरे काका खूप मोठे लेखक आहेत. ते तुला फिल्म मध्ये घेणार आहेत. दादा कुठे झाला आता? तेच तर सांगते. हा मल्टी टॅलेंटेड आहे. पिंकू गाऊन दाखवशील? लग जा गले गा. पिंकू लग जा गले. काळी साथ. हसी रात हो ना हो. वाह पिंकू वाह. क्या बात है. शाबाश. पिंकू आता यादव की बारात. पांढरी साथ. निकली है या दिल के द्वारे. वाह. सरकन काटा आला अंगावर. क्लासिकल मध्ये याचा हात कोणी धरू शकत. हो का? पिंकू क्लासिकल ऐकव एखादं. हा घे छंद मकरंद. हा हे काय केलं याने? तानपुरा मागितला. अरे बापरे. तानपुऱ्यासाठी कानपुरा झाकून घेतला बा त्याने. मकरंद घे छंद. हरकत पाहिली का त्याची? हरकत पाहिली? मॅडम तुमच्या सगळ्या हरकती पाहतोय मी आल्यापासून. अरे काय फालतूपणा लावलाय हा. हे बघा मी ह्या कुत्तलड्याला आहे ना. एक मिनिट. तुम्ही त्याला कुत्रडा म्हणून? हे बघा या कुत्तलड्याचं कौतुक काय की याने फक्त मांडी घातली बा. बस तेवढंच. बाकी काय नाही. याला पिक्चर मध्ये रोल नाही देणार मी. तुम्हाला पिक्चर करायचा तर करा, नाही तर नका करू. मी अशा हिरोईनला स्क्रिप्ट देईन ना आता जिच्याकडे कुत्तलच नसेल बा. तू ना दोन्ही तंगडे आहे ना त्याचा तुला जरा संग करी टाकस रे. काय करताय? चावेल ना तो. काय
चावेल मी त्याला आता चावेल. पाव पाव तुझ्या पावच चावतो आता. चावला आई चावला. सुपर्ब. खूप भारी खूप भारी. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. मला या वाक्याचं आयुष्यभराकरता अप्रूप आहे. ज्यांच्याकडे कुत्री असतात ते काय असं म्हणतात ते काही करत नाही. करेपर्यंत तुम्ही केल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? त्याला बांधत का नाही का आणताय आमच्या समोर? नाही तो काय करत नाही रे, आम्हाला काय माहिती तो काय करत नाही ते. पण परफेक्ट बेरिंग, उत्तम. पॅड्या ऍक्टर म्हणून, नर्तक म्हणून, गायक म्हणून तू पूर्ण कुत्रा आहेस हे तू आज जाहीर केलं. फॅन्टॅस्टिक पॅड्या. थँक्यू. यू आर नॉट जस्ट अ डॉग, यू आर अन अंडरडॉग. चंकी सरांना विचारूया की त्यांनी किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स. मी आता काय सांगू. हफ हफ हफ. जब नॉर्मल कुत्ता काटता है तो 14 इंजेक्शन लगते हैं, ये काटेगा तो 1400 इंजेक्शन लगेगा. बॉस स्टैंडिंग ओवेशन यार. माइंड ब्लोइंग. कुत्ते वाला परफॉर्मेंस एकदम ब्यूटीफुल. एक्स्ट्राऑर्डिनरी. आपने हीरोइन का बहुत अच्छा किया और आपने बहुत अच्छा स्क्रीन प्ले राइटर का किया. और मुझे जो ट्विस्ट किया आपने एंड में, जो आप खुद कुत्ते बन गए और इनके बैक साइड को चबाया आपने, आउटस्टैंडिंग बॉस. गॉड ब्लेस. थँक्यू सर. रुचिता ताई. फारच छान. मी कुत्री प्रेमी नसून या कुत्र्याच्या प्रेमात पडले. डॅडी आय लव्ह यू. थँक्यू. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात गेलेत मधुचंद्रासाठी. पण या मधुचंद्राला ग्रहण लावण्यासाठी मध्ये येतोय कोकणचा उमदा गडी ओमकार भोजने. बघूया तिथे काय धमाल घडतीये. वनी, आज माझ्या आयुष्यातली पहिली स्वागत आहे. पहिली म्हणजे अजून किती जणींसोबत साजरी करायची तुला? नाही, अरे पहिली म्हणजे ऍक्च्युली माझा हा पहिलाच अनुभव आहे ना. हो का? हो का म्हणजे नाही तर तू हो का म्हणजे तुझा किती अनुभव आहे? नाही माझाही पहिलाच. ताप ना जरा. माझाही पहिलाच अनुभव आहे. अरे यार म्हणे यार खरं जर बघ ना, म्हणजे हिमाचल प्रदेश मधली थंडी, त्यात तुझा सहवास. म्हणे आय लव्ह यू यार. हे बघ ना. अयो ते बदामाचं दूध अजून आलं नाही का? बदामाचं सौरभ खूप एक्साइट झालाय का म्हणून. ऐक ना ते बदामाचं येईल ना. थांब ना, केवढा एक्साइट झालाय. आलं तुझं बदामाचं दूध. हळू हळू चाल. तू सर, हमारे होटल की स्पेशलिटी है, गेस्ट जहां से आते हैं हम उन्हीं की भाषा में उन्हें सर्विस देते हैं. आप माचू पिचू के डोंगर से आए हैं ना? जी. अरे माचू पिचू स्वतःकडे बघितच का? हेनरी ओलंगा कट बघ. मी माचू पिचू डोंगरावर आलोय. मराठी आहे, मी मराठी. कळलं का? आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाना ना. म्हणजे सर तुम्ही मराठी आहात? येस येस. सर आमचे मॅनेजर खांडेकर सर म्हणाले की तिथे एक आलेत म्हणून असं डोंगराळ भागातून. असं हरकत नाही. हे बघा सर,
तुमचं बदाम दूध घेऊन आलोय. माझं बदाम दूध. येस, थँक्यू यार. येस. ओके. दूध दूध किती एक्साइट दूध. अरे हो ना, तू किती एक्साइट त्याला जाऊ तर दे आधी. काय काय रे काय झालं काय असं का? नाही. हॅपी हनीमून सर. हॅपी हनीमून. हॅपी हनीमून. हां हां. आणि हॅपी हनीमून मॅडम. हे हा असं का करतोय? माझ्याकडे बघून नजर का चोरतोय हा? तुमच्या बायकोकडे बघून मला माझ्या बायकोची आठवण आली. ओ सॉरी यार. मागच्या आठवड्यात आमचा घटस्फोट झाला. तू असा विनोद कामेसारखा गट मारशील तर काय होणार आहे? गौऱ्या कुठल्या तू काय विनोद करतो? अरे मला वाटलं की विनोद कांबळे. अरे ठीक आहे. काय का झाला घटस्फोट तुमचा? काय झालं ना सांगायचं जा मग. तुला काय हौसा यार आपल्या हनीमूनची? थांब ना जरा, बघ ना ते सिच्युएशन बघ ना जरा. मॅडम काय झालं? आम्ही सुद्धा ना असंच हनीमूनला गेलो होतो आणि आमचा घटस्फोट झाला. मी उगाच नको ते विषय काढून तुमच्या चांगल्या मोमेंटची वाट लावतोय. नको, मी माझं दुःख मी बघतो. तुम्ही एन्जॉय करा. हॅपी हनीमून. तुम्ही थांबा या. तुम्ही इथे बसा. तू थांबा काय थांबा. अरे प्लीज बसा. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही इथेच बसा. इथेच बसा म्हणजे आपला हनीमून आहे. तुला कळतं का? थांब ना. हे बघा, तुमच्या चेहऱ्यावर अशी मोठी स्माइल येईपर्यंत तुम्ही इथून नका जाऊ. नाही येणार. चेहऱ्यावर माझ्या स्माइल नाही येणार. हे मला माहिती आहे. जा ना मग. गौऱ्या थांब ना. गौऱ्या आपण तुम्ही शांत व्हा. का नाही येणार मॅडम? कारण मला वाटतं की सतत वाटतंय मला की हा माझा हनीमून आहे. अरे तू बरं, तुम्हाला असं वाटतंय ना या विषयावरून तुम्ही खुश होणार आहात ना, तर समजा हा तुमचा हनीमून आहे असं समजा. मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे खुश करते. अरे वेगळ्या प्रकारे म्हणजे मी काहीच करणार नाही. करायचंय तुला. तुम्हाला हसवायला कशी कॉमेडी करायचं त्यांच्यासाठी पण कर ना काहीतरी मनोरंजन. काय चाललंय यार? हनीमूनची राहत यार आपली. प्लीज कर. याला हसवायचं प्लीज ना. बरं हा करतो बाबा करतो. तुला काय आवडतं रे? गुलाबजामुन. आता मी काय गुलाबजाम तळून देऊ तुला? इथं गुलाबजाम तळून देऊ मी? त्यासाठी आलोय. हा अरे काय बोलते हा माणूस? अरे पण तुला काय आवडतं? गाणी म्हणजे कविता असं काय आवडतं का तुला? गाणं म्हणा. गाणं म्हणू ना. लय नखरे वाटत यार. कुठलं गाणं म्हणू? अंगाई अंगाई म्हणजे मला झोप येईल. नीज माझ्या नंदलाला. हा तर झोपवतो ना मी. नंदलाला झोपवतो ना. त्याला झोपवतो ना. शांत ह्या नीज नंदलाला. बेसुरा गातो मॅडम. तुम्ही मी गाते प्लीज. मला झोप लागेल. तुम्ही झोपा. त्यांना बसू द्या. बरं असं करूया आपण. त्यांच्या मांडीवर बरं वाटतं. कोण आहे? कुठं आला यार? तू काय यार? निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे झोपला. कुठला हनीमून आहे हा? आपला हनीमून आहे. बायको अंगाईगीत गाते. मी याला मांडीवर घेऊन झोपलोय. हा लोकांना ह्या सांगतो बाहेर गेल्यावर मी. काय चाललंय आता? कोंबडा हरवला. कोंबडा हरवला? सकाळ झाली. हो गुड मॉर्निंग सर. मॅडम चला चेकआउटचा टाइम झाला. आता दुसऱ्यांनी बुक केले ना. मग सर कसा काय झाला हनीमून? कसं काय झाला म्हणजे? तुला लाज नाही वाटत विचारायला? हा अरे कोकणातला जॉन सीना हा विचारतो मला कसा झाला हनीमून. तुझ्यामुळे माझी अख्खी रात्र वाया गेली. कळलं काय? सॉरी मॅडम. पण मी एवढी चांगली सर्व्हिस दिली. मला काही टिप द्याल की नाही? देतो ना टिप. कसं आहे ना बाळा, दोघांची जोडी चांगली. तिसरा मध्ये आला की वाट लागते. कळलं नाही? ह्याला हे सांगलं पाहिजे. कळलं ना? ह्याला सांगितलं पाहिजे. आणि लक्षात ठेव, पुढच्या वेळेस केस सलून मध्ये काप. पिंपळा झाडाखाली नको कापू. कळलं का?
जा आता. अशीच मला बायको काळजीने सांगायची. मला तुम्हाला बघून पण बायकोची आठवण यायला लागले. तू झालाय तर मी कटून जायतो. कमाल. विचारा सईला, तिला कसा वाटलाय परफॉर्मन्स? फारच मधुर परफॉर्मन्स होता. कॉन्सेप्ट खूप आवडली मला. ब्रिलियंट कॉन्सेप्ट. आणि वने तू खूप गोड दिसतेस बाय द वे. गौऱ्या अप्रतिम टायमिंग, अप्रतिम एनर्जी. पण तुझा ना ओंकार आल्यापासून सारखा पचकाच होतोय. मला ते फार आवडत नाही आहे. नेक्स्ट टाइम होणार नाही अशी मी अपेक्षा किंवा आशा करते. ओंकार मस्त, खूप मजा आली. ब्रिलियंट होता परफॉर्मन्स, एंटरटेनिंग होता खूप. आणि तुम्ही तिघांनी नेहमीप्रमाणे अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स दिलेला आहे. धन्यवाद. ये बात. तर मंडळी, विकुंटाक या फिल्मविषयी अधिक आपण या टीमकडूनच जाणून घेऊया. चंकी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही विविध भाषांमध्ये काम केलेलं आहे. हिंदीप्रमाणेच तुम्ही बांगलादेशमध्येही खूप प्रसिद्ध आहात. त्यामुळे विविध भाषांमध्ये काम करून झाल्यानंतर खरं तर मराठीतली तुमची पहिली फिल्म आहे. तर इथला अनुभव कसा होता? माइंड ब्लोइंग. अब क्या बताऊं आपको. मैं पैदा हुआ हूँ मुंबई में. मेरे पिताजी भी इधर ही पैदा हुए मुंबई में और बहुत अच्छी मराठी बोलते थे वो. और मुझे बहुत इच्छा थी कि मैं एक मराठी फिल्म करूँ. जब ये मुझे ऑफ़र आया समीर भाई से और हनी भाई से तो मैं बहुत खुश हो गया. अब जो मेरा ये कैरेक्टर है फिल्म में, मुझे वो सुनकर और भी खुशी हो गई. बिकॉज वो है एक अरबी. वल्ला वल्ला कोची तुम किधर की रहने वाली? हम दुबई की. और पूरा यकीन बोलता हूँ कि ये फिल्म के रिलीज़ के पहले मैं जा रहा हूँ दुबई, दोहा, कतर, सऊदी, सब जगह. क्योंकि ये फिल्म के रिलीज़ के बाद मेरी एंट्री बंद होने वाली है. I'm joking. नहीं मैंने किसी का अपमान नहीं किया. मैंने बहुत अच्छा अरब का रोल निभाया इस पिक्चर में. और कभी कभी बोलते हैं ना, अपने घर की सफाई करने के लिए किसी बाहर वाले को बुलाना पड़ता है. और ये अरब आके वही करता है इस छोटे से गांव में और सब समस्या की हल निकालता है वो. एंड इट्स अ वेरी ब्यूटीफुल कैरेक्टर. एक बहुत ही अच्छा मैसेज दिया समीर भाई ने. और जो भी प्रॉब्लम्स चल रही हैं हमारे रूरल इंडिया में, उसको हमने सॉल्व करने की कोशिश की है. एक लाफ्टर में, एक कॉमेडी, एक ह्यूमर के साथ, और एक बहुत स्ट्रॉन्ग मैसेज दिया है इसमें. तो बस आप ये देखेंगे. वल्ला वल्ला. थँक्यू सो मच सर. उत्तुंगदा, तुझ्याकडे येते. तू चंकी सरांना या चित्रपटात घेऊन याला विशेष विनोदाचा एक तडका दिलेलाच आहेस. तू काय सांगशील फिल्मविषयी आणखी? फिल्मविषयी म्हणजे मी फर्स्ट टाईम जेव्हा ही स्क्रिप्ट ऐकलेली, सिद्धेश्वर एकांबे रायटर आहेत. मी समीर सर माझ्या डोक्यात होते, कारण त्यांची पोस्टर बॉयज आणि पोस्टर गर्ल्स मी बघितलेली. त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो, स्क्रिप्ट ऐकवली. आणि अगोदर जी स्क्रिप्ट होती ती त्यांनी एकदम स्विचच करून टाकली. एक वेगळा ह्युमर आणला त्याच्यात. आणि मग त्याच्यात एक नवीन कॅरेक्टर आणला जो चंकी सरांचा कॅरेक्टर आहे, जो आम्ही कधी इमॅजिन पण नव्हता केला. पण ते समीर सर थँक्यू, त्यांनी एक अशी कल्पना आणली आणि मग चंकी सरांकडे आम्ही गेले आणि त्यांना आवडला. आणि थँक्यू चंकी सर, त्यांनी आमच्यावर काम केलं मराठीत. अरे थँक्यू, आपने मेरे को मौका दिया. थँक्यू सो मच. आमच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच. या आठवड्यात तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात.